मित्रमैत्रिणींनो, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यामधला वाद हा सर्वश्रुत आहे. ते दोघे जण सध्या एकाच पक्षामध्ये असले तरी त्यांचं बिलकुल पटत नाही असं म्हणलं जातं. आणि त्याचमुळे असेल की देवेंद्र फडणवीस हे राज्यामधलं राजकारण पाहतात आणि नितीन गडकरी खरं तर खूप पॉवरफुल लीडर आहे, खूप चांगले लीडर आहे असं आपण महाराष्ट्रातली जनता म्हणतो. मात्र महाराष्ट्रामधून त्यांना डायरेक्ट केंद्रामध्ये पाठवलेलं आहे किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये त्यांनी पडू नये म्हणून असं केलेलं आहे असं सुद्धा बोललं जातं. आता याच्यामध्ये नवीनच एक समोर आलेलं आहे, ते म्हणजे भाजपमध्येच दोन गट पडलेले आहे. एक आहे देवेंद्र फडणवीस यांना समर्थन करणारा आणि दुसरा गट आहे तो म्हणजे नितीन गडकरी यांना सपोर्ट करणारा, यांच्या बाजूने बोलणारा. आणि त्यामुळे आता असं म्हणलं जातं आहे की नितीन गडकरी यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांना पक्षामध्ये जे आहे ते डावललं जातं. आजचीच एक घटना आहे. आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हे भाजपचे एक्स आमदार म्हणजे आधीचे आमदार आहेत. मल्लिकार्जुन रेड्डी यांना पक्षामधून निलंबित केलं आहे, डायरेक्ट सस्पेंड केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. कारण ते त्यांना काय सांगितलं तर एकदम किरकोळ कारण दिलं. ते म्हणजे रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आशिष जयस्वाल जे आहे यांना या रेड्डी यांनी विरोध केला होता. आता सध्या ते युतीमध्ये जरी असले तरी तिथल्या त्या उमेदवाराचा यांनी विरोध केला, तिथलं काही लोकल राजकारण असेल. आता शिंदे गटाच्या नेत्याचा विरोध केला म्हणून तुम्हाला निलंबित केलं असं सांगितलं जातं. पण आपल्याला सुद्धा माहिती आहे की भाजप हा असा इतका कट्टर पक्ष आहे की शिंदे गटातल्या काही लोकांना तुम्ही विरोध केला म्हणून काढणारा तो पक्ष नाही आहे. कारण की यांची भांडणं आतमध्ये सुरूच असतात आणि ते प्रत्येक गटामध्ये असतात, त्याच्यात काही वाद नाही आहे. मात्र आता मल्लिकार्जुन रेड्डी असं म्हणतात की यांनी मला जे काढलेलं आहे, यांना खूप आधीपासूनच मला पक्षामधून निलंबित करायचं होतं आणि आता एक थोडंसं त्यांना मामूली कारण मिळालं. आणि ते म्हणतात की आम्ही नेहमीच गडकरी यांचं नाव घेतो, गडकरी यांची तारीफ करतो आणि गडकरी यांना सपोर्ट करतो, त्यामुळे जे आहे ते मला पक्षामधून काढून टाकलेलं आहे असं रेड्डी म्हणत आहे. आणि हेही म्हणलं जातं की देवेंद्र फडणवीस हे राजकारण करत असताना भाजपमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सक्रिय लोक आहे या लोकांमध्ये सुद्धा जे गडकरी यांना सपोर्ट करणारे लोक आहे त्यांना जे आहे ते दुय्यम वागणूकच देतात असं म्हणलं जातं. शिवाय नागपूरमध्ये अशी सुद्धा चर्चा होती की नितीन गडकरी जेव्हा लोकसभेला उभे होते तेव्हा त्यांना पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे फार काही पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. ते जिंकून यावे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी फार काही प्रयत्न केले आहेत असं दिसत नाही, असं म्हणलं जात होतं नागपूर लोकलमध्ये. म्हणजे तसं पाहिलं तर इतर वेळी देवेंद्र फडणवीस हे खूप सभा घेतील, खूप कार्यक्रम घेतील, खूप भाषणं ठोकतील. मात्र लोकसभेच्या वेळेला नागपूरमध्ये त्यांचं जे काही आहे एकंदरच वावर जो होता तो काही तसा पॉझिटिव्ह वाटला नाही असं तिथले लोक सांगतात. आणि भाजपमध्ये असलेल्या लोकांना तर हे खूप चांगलं माहीत असणार आहे. तर आता हे असं आहे की म्हणजे काय म्हणूया, गडकरी तर राज्याच्या राजकारणामध्ये फार ॲक्टिव्ह नाहीच आहेत, पण त्यांना समर्थन करणारे जे कोणी लोक असतील त्यांचंसुद्धा आता भाजपमध्ये काहीही काम राहिलेलं नाही आहे असं दिसतंय. शेट्टी यांनी परत हे सुद्धा म्हणलेलं आहे. ते असं म्हणतात की की गिरीश व्यास आणि माजी आमदार अनिल सोले हे सुद्धा आता सक्रिय राजकारणामध्ये दिसत नाही आहेत. म्हणजे भाजपमध्ये पूर्वी असलेले गिरीश व्यास असतील किंवा माजी आमदार अनिल सोले हे दोघंही जण यांना सुद्धा पक्षामधून असंच डावललं गेलेलं आहे. याचं कारण ही तेच आहे की ते सुद्धा नितीन गडकरी यांचे समर्थक आहेत. ते म्हणतात की आज माझ्यावर कारवाई झालेली आहे, याच्या आधी काही लोकांवर कारवाई झालेली आहे आणि उद्या अजून काही लोकांवर कारवाई ही जी आहे ती होऊ शकते. आणि आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की नितीन गडकरी हे भाजपमध्ये आहेत, पण त्यांचं आणि नरेंद्र मोदी यांचंसुद्धा पटत नाही. अनेक तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितले असतील की ते फार सौहार्दाने एकमेकांशी बोलत आहेत, हसून बोलत आहेत, काहीतरी चर्चा करत आहेत असं बिलकुल दिसत नाही. अनेकदा आपण हेच पाहिलेलं आहे की नरेंद्र मोदींना बाकीचे लोक नमस्कार करताना दिसतात स्वागतासाठी, मात्र नितीन गडकरी असे मागे हात करून उभे असतात, जसं काही कोणी आपल्या समोरून गेलेलं नाही आहे. एकदम समोरून नरेंद्र मोदी जातात आणि नितीन गडकरी असे कुठेतरी दुसरीकडे बघत असतात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. अर्थातच नितीन गडकरी यांना काय म्हणूया, मोदी यांचं जे काही आता सध्या चाललेलं आहे ते पटत नसणारच आहे. आणि लोक असंही म्हणतात की नितीन गडकरी हा एक खूप वेगळा राजकारणी आहे. पण काही लोक हेही म्हणतात की मग त्यांच्या समजेचा काय फायदा, ते सध्या भाजपमध्येच आहेत आणि त्यांचा अजेंडासुद्धा तोच आहे की जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे. अर्थातच नितीन गडकरी जर पंतप्रधान असते तर त्यांनी अशा सगळ्या इतक्या चुकीच्या गोष्टी नसत्या होऊ दिल्या किंवा करूही नसत्या दिल्या जितक्या आत्ता सध्या चाललेल्या आहे. याशिवाय नितीन गडकरी आत्ताच मागच्या 2 महिन्यामध्ये जे काही त्यांनी भाषणं केली
म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली जे आहे ते सरकारवरच निशाणा साधलेला आहे. ते म्हणाले की सरकार म्हणजे विषकन्या असते, ती ज्याच्यासोबत जाते त्याला संपवून टाकते. म्हणजे थोडक्यात त्यांना याच सरकारविषयी म्हणायचं असेल किंवा फडणवीसांच्या लोकल राजकारणाविषयी म्हणायचं असेल तर अशा अनेकदा इनडायरेक्ट टोले गडकरी यांनी दिलेले आहे आणि तो राग मनात ठेवून सुद्धा ही कारवाई केलेली असू शकते असं म्हणलं जाते. आता नागपूरमध्ये किंवा काय म्हणूया रामटेक या भागामध्ये जिथे फडणवीस आणि गडकरी यांचं होम ग्राउंड आहे आपण म्हणूया, त्या भागामध्ये मी सुद्धा 7-8 वर्ष राहिलेली, माझं शिक्षण तिथूनच झालेलं आहे. पण सध्या या 7-8 वर्षामध्ये माझं तिथलं कनेक्शन जे आहे ते तुटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही समजा तिथले असाल, ते सगळं बघत असाल, तर या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? लोकांची काय भावना आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.